उद्या आम्हाला आमच्या गावाला परत जायचं आहे. त्याच्यामुळे वेदू काही आता लवकर भेटणार नाही म्हणून सगळ्या मावश्या आणि मामा गोळा झाले आणि वेदूचे भरपूर लाड करू लागले. त्याच्यानंतर मी आणि वेदू माझ्या मोठ्या आईंच्या घरी गेलो होतो. तिथे तिच्या आवडीचं लाडूबाई आणि धम्माबाईचं गाणं लागलं होतं. ते गाणं ना तिला खूप आवडतं. तर तिचं असं काही रिएक्शन होतं आणि ते रिएक्शन माझा दादा त्याच्या मोबाईलमध्ये घेत होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जायला आवरलं होतं. मी काही साडी वगैरे घातली नव्हती आणि काकूंनी आमचं धोंडेदान केलं. आता धोंडेदानामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अनरस, रेवड्या आणि दिव्याचं दान करतात. तर इथे ना जावई आणि सासूबाईचेच भांडणं होऊ लागले. जावई म्हणत होते, की "तुम्ही मानाने मोठा आहात, आमच्या पाया लागू नका." आणि सासूबाई म्हणत होत्या, की "नाही, हा तुमचा मान असतो, मला पाया लागू द्या." शेवटी मम्मीने पण धोंडेदान केले आणि इथे मम्मीने मला, यांना आणि वेदूसाठी सुद्धा कपडे घेतले होते आणि इथे वेदू सुद्धा हट्ट करू लागली, की तिचे कपडे तिच्याच हातात द्या. तर देता-देताच मध्येच ती उठली आणि शेवटी मग मम्मीने तिचा ड्रेस सुद्धा तिच्या हातामध्ये दिला आणि माझी आत्या पण आमच्या माहेरी आलेलीच होती. तर आत्याने पण वेदूला पैसे दिले खायला आणि ह्या सगळ्या मेमरीज लक्षात राहाव्या म्हणून आम्ही छान असा एक व्हिडिओ घेतला. कारण लग्नानंतरचं हे माझं पहिलं धोंडेदान होतं. त्याच्यानंतर सायंकाळी 6 वाजताची आमची ट्रॅव्हल्स होती आणि कुठलीही जर्नी असो, वेदिका ना नेहमीच जर्नी एन्जॉय करते. इथे सुद्धा काचेच्या बाहेर सगळे बाहेरचे दृश्य बघत होती आणि पडदा अंगावर घेऊन आम्हाला घाबरवायची. आणि हे सगळे मेमरीज माहेर असल्यानं की खूप एन्जॉय करतात. दिवस कसे पटापटा जातात काहीच कळत नाही. म्हणून या सगळ्या मेमरीज लक्षात राहण्यासाठी आणि हे धोंडेदान माझं पहिलं धोंडेदान होतं. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या फोटोज आणि मेमरीज ह्या व्हिडिओच्या रूपात तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझ्या आठवणींसाठी सुद्धा ह्या कॅप्चर केलेल्या मोमेंट्स आहेत. चला, अशा फॅमिली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.